नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, करंटली फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर येत आहे आणि मित्रांनो, मॅक्झिमम कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर आले आहे आणि खूपच कमी कंपन्या राहिलेल्या आहे ज्यांचा क्वार्टर 2चा रिझल्ट येणे बाकी आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आले आहे आणि ती कंपनी लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. तर चला बघूया कोणत्याही त्या 5 कंपन्या ज्या क्वार्टर 2 मध्ये लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे JSW सिमेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 1224 कोटी रुपयांनी 1436 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीची सेल्स कमी झाली आहे 1560 कोटी रुपयांनी 1436 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचे एक्सपेन्सेस बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढले आहे 1139 कोटी रुपयांनी 1169 कोटी रुपये आणि कंपनीचे खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 1237 कोटी रुपयांनी 1169 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीची ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 84 कोटी रुपयांनी 268 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 323 कोटी रुपयांनी 268 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर लॉसमधून प्रॉफिटमध्ये आला आहे 75 कोटीच्या लॉसमधून 121 कोटीच्या प्रॉफिटमध्ये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1302 कोटी रुपयाच्या लॉसमधून 121 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच आपण जर कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 76 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून 75 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1366 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 75 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे. म्हणजे ही कंपनी इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे 75 कोटी रुपयांच्या. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे थंगामैल ज्वेलरी लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 1181 कोटी रुपयांनी 1711 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 1558 कोटी रुपयांनी 1711 कोटी रुपये. आणि कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 1188 कोटी रुपयांनी 1605 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 1471 कोटी रुपयांनी 1605 कोटी रुपये. आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 7 कोटी रुपयाच्या लॉसमधून 106 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 87 कोटी रुपयांनी 106 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 24 कोटी रुपयाच्या लॉसमधून 78 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 65 कोटी रुपयांनी 78 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 17 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 59 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 46 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता 59 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. म्हणजे ही कंपनी इयर ऑन इयर बेसिसवर नेट लॉसमधून नेट प्रॉफिटमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर
डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 309 कोटी रुपये. कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आले आहे 278 कोटी रुपये. तसेच कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 31 कोटी रुपये. या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 22 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 21 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट बिलकुल फ्लॅट आहे. म्हणजे या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा नेट लॉसमधून 3 कोटीच्या 21 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे. चला आता बोलूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1,78,628 कोटी रुपये. कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1,62,383 कोटी रुपये. तसेच कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 16,245 कोटी रुपये. या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 11,104 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 8,191 कोटी रुपये आला आहे. म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी 449 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आली आहे 8,191 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिट मध्ये. चला आता बोलूया वोकहार्ड्ट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर मित्रांनो आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ती इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 882 कोटी रुपये आली आहे. कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आले आहे 604 कोटी रुपये. तसेच कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 110 कोटी रुपयांनी 178 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 72 कोटी रुपयांनी 178 कोटी रुपये. आणि कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स एका वर्षाआधी होता 9 कोटीच्या लॉसमध्ये, जो आता आला आहे 91 कोटीच्या प्रॉफिटमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 109 कोटीच्या लॉसमधून 91 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16 कोटीच्या नेट लॉसमधून 82 कोटीच्या नेट प्रॉफिटमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 108 कोटीच्या नेट लॉसमधून 82 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघितल्या ज्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये लॉसमधून प्रॉफिटमध्ये आल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.